hungry person will come to him, he will say, बाबा पहले इसको खाने के लिए दो, क्योंकि मुझे मालूम है भूख क्या चीज होता है. पण जर त्याच्याकडे एखादा भुकेला आला तर तो माणूस काय म्हणेल, पहिले त्याला खायला काहीतरी द्या, कारण भूक काय असती ना हे मला माहिती आहे. मुझे मालूम है भूख क्या होता है. भूक काय असती ना हे मला माहित आहे. वैसा ही मेरा यीशु तसाच माझा येशू इस आहे. धरती पर जन्म लिया. या जगामध्ये जन्म तुम्हारा सब घेतला. दुख, तुम्हारा सब दर्द, तुम्हारा जो भी तकलीफ है, वो सब तकलीफ उसने अपने ऊपर सह लिया. तुमचे सर्व दुःख, तुमचे जे त्रास, ज्या वेदना तर तुमच्या आहेत त्या त्यानं स्वतःवर घेऊन त्या सहन केल्या. से थैंक यू जीसस. कम से कम धन्यवाद तो बोलिए. म्हणा धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वो तुम्हारा दुख, तुम्हारा दर्द, तुम्हारा तकलीफ सब कुछ अपने ऊपर सह लिया. त्यानं तुमचे दुःख, तुमचे वेदना, तुमचे त्रास सर्व काही स्वतः सहन केले. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. See, our body was weak. बघा आपलं शरीर आहे ते We could अशक्त not keep आहे. the law. हम लॉ नहीं रख सकते थे. आपण नियम पाळू शकत नव्हतो. इसीलिए याचमुळे परमेश्वर ने परमेश्वरानं अपना इकलौता पुत्र को इस दुनिया में भेजा, त्याच्या एकुलता एका पुत्राला या जगामध्ये जिसमें तुम्हारा पाठवलं. और मेरा जैसा सेम शरीर यीशु का था. आणि तुमच्या आणि माझ्यासारखं शरीर त्या प्रभू येशूचं इतना ही होतं. फर्क है एवढाच फरक कि आहे. यीशु के शरीर में पाप नहीं था. त्या प्रभू येशूच्या शरीरामध्ये पाप नव्हतं. हमारा शरीर में पहला आदम का पाप है. आपल्या शरीरामध्ये पहिल्या आदामाचं पाप आहे. समझ में आ रहा आप लोगों को? तुम्हाला कळतंय लेकिन का? यीशु जो है, पण येशू जो उसने आहे कुंवारी के द्वारा जन्म लिया. त्यानं कुमारीच्या द्वारे जन्म घेतला. इसीलिए यीशु जो था उसके अंदर पहला आदम का पाप नहीं है. म्हणून यामुळे प्रभू येशू जो आहे त्याच्यामध्ये पहिल्या आदामाचं पाप नव्हतं. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. That's why Jesus को बोला जाता है in 1 Corinthians chapter 15, he is called the last Adam. आणि करंतिकरास पहिले पत्र याच्या 15व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला शेवटचा आदाम असं बोललं जातं. He is the last Adam तो शेवटचा आदाम आहे. because Jesus was, he was not connected to the old Adam. He was something fresh and new. आणि कारण प्रभू येशू ख्रिस्त हा जुन्या आदामाशी जुडलेला नव्हता, तो काहीतरी नवीन ताजा असा होता. Praise the Lord. Jesus took upon him the nature of a man त्यानं माणसाचा स्वभाव स्वतःवर घेतला and he died on the cross. आणि तो वधस्तंभावरती मरण पावला. Praise the Lord. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? And that's why we must know, जैसा कि मैंने आप लोगों को बताया, यीशु जो है उसने परमेश्वर बन के शैतान को नहीं हराया, लेकिन आदमी बन के शैतान को हराया. आणि म्हणून मी म्हणतो प्रभू येशूनं परमेश्वर बनून शैतानाला नाही हरवलं, त्यानं मनुष्य बनून शैतानाला हरवलेला. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. अगर परमेश्वर बन के शैतान को हराए तो कितना आसान बात है. जर परमेश्वर बनून शैतानाला हरवलं तर किती सोपी गोष्ट I आहे. gave you an example. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक बड़ा आदमी, एक मोठा माणूस, ताकतवर शक्तिशाली आदमी, ताकदवर शक्तिशाली व्यक्ती छोटा बच्चे को अगर मारेगा, जर तो छोट्या लहान मुलाला मारेल, समझो दोनों के बीच में झगड़ा होता है, बड़ा आदमी में छोटा बच्चे में, समजा मोठा माणूस आणि लहान मुलगा त्या दोघांमध्ये भांडण और झालं बड़ा आदमी ने बच्चे को बहुत मारा, आणि मोठ्या माणसानं लहान मुलाला खूप मारलं, तो क्या जाके बड़ा बात विल स्पीक विथ प्राइड, अरे माहिती है का मी खूप मारलं त्याला, ऐसा धोला तैसा, ऐसा बात करेगा क्या वो? काय तो बाहेर जाऊन बढाई मारेल का? मी त्याला खूप मारलं. बड़ाई मार सकता है वो? तो बढाई मारू बोले शकतो क्या का? बच्चे को मारा तूने, बड़ा बड़ा बात कर रहा है, बच्चे को मारा है. लोक त्याला काय म्हणतील, काय लहान लेकराला मारलं, काय If you मोठं beat मोठं. a child, if you beat a child, people will laugh at you. जर तुम्ही लहान मुलाला मारलं तर लोक तुमच्यावर हसतील. लेकिन अगर ये बच्चे ने अगर बड़ा आदमी को मारा, पण जर या लहान मुलानं मोठ्या माणसाला मारलं उससे भी खराब है वो. मग ते त्याच्यापेक्षा पण वाईट आहे. बोलेंगे इतना बड़ा आदमी है, बच्चे से मार खाया. तर लोक म्हणतील एवढा मोठा माणूस आहे पण लहान लेकराकडून मार समझ में खाल्ला. आ रहा है आप लोग को? तुम्हाला कळतंय का? बड़ा आदमी और छोटा आदमी के बीच में झगड़ा होगा, दोनों तरफ से बड़ा आदमी का नुकसान है. जर मोठा आणि लहान या दोघांमध्ये भांडण झालं ना तर दोन्ही बाजूनी नुकसान त्या मोठ्या व्यक्तीचं तुम होतं. मारोगे तो भी लोग हंसेंगे, मार खा के लोगे तो भी हंसेंगे. जर तुम्ही त्याला मारताल तरी देखील हसतील लोक, आणि जर त्याच्याकडून मार तो खाताल येशूने तरी देखील बोला- लोक तुमच्यावर हसतील. यीशु ने बोला, मग येशूने मैं म्हटलं, तुमको परमेश्वर की तरह नहीं हराऊंगा, मी तुला परमेश्वरासारखं नाही मैं हरवणार, आदमी का रूप लूंगा मी मनुष्याचं शरीर और धारण आदमी करेन, बन के मनुष्य बनू क्रूस के ऊपर तेरे को पूरे तरीके से तेरे को नष्ट कर दूंगा. आणि त्या वधस्तंभावरती संपूर्णरित्या तुझा नाश करेल. Praise the Lord. Praise the Lord. Give a mighty clap for my Jesus. माझ्या देवासाठी अद्भुत टाळी वाजवा. Give a mighty clap for my Jesus. माझ्या येशूसाठी महान टाळी He वाजवा. took upon himself the nature of a servant. हो, त्यानं सेवकाचं रूप स्वतःवरती घेतलं. फिलिपिन्स के अंदर लिखा है चैप्टर 2 में, आणि फिलिप्पी करासेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये लिहिलं, Jesus was obedient even to the point of death, the आणि death of the cross. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरच्या मरणापर्यंत आज्ञाधारी होता. Praise
द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। यीशु हमारे लिए इस क्रूस के ऊपर उसने अपना जीवन दे दिया, हमारे लिए क्रूस पर अपना बलि दे दिया। आणि प्रभू येशूनं आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती स्वतःचं जीवन अर्पण केलं. Praise the Lord. Praise the Lord. And Isaiah 54 is the result of what happened in Isaiah 53. आणि यशायाच्या 54व्या अध्यायामध्ये जे 53व्या अध्यायामध्ये घडलं होतं ना त्याचा निकाल आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. जो Isaiah 53 में हुआ है उसका नतीजा जो है Isaiah 54 है। आणि यशा 53व्या अध्यायामध्ये जे झालेलं आहे ना त्याचा निकाल 54व्या अध्यायामध्ये आहे. जैसा हम लोग Isaiah 54 में आता है, परमेश्वर कहता है जितने भी वांझ लोग हैं, जिनको भी संतान नहीं, all those who are fruitless, start praising and singing and worshiping God because your descendants are going to be more than the people who are having descendants. आणि या 54व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जे वांझ आहेत, ज्यांना फळं नाहीये, तुम्ही आनंदाचा गजर करा, तुमचे तंबू वाढवा, कारण तुमची बढती होणार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. बोलो अभी एक्सपेंशन का समय आया है, म्हणा आता वाढीची वेळ आलेली बोलो आहे. वाढ़ का जो टाइम आया है। म्हणा आता वाढीची वेळ Come on, tell आलेली somebody आहे. next to you, it is time for increase. म्हणा तुमच्या शेजाऱ्याला म्हणा की आता वाढीची वेळ आलेली It is आहे. time for expansion. आता बढतीची वेळ It आलेली is आहे. time for growth. आता आपल्या बढतीची वेळ आलेली It is आहे. time for increase. आता वाढीची वेळ आलेली बोलिए बोलिए आहे. बोलिए, it's time for blessing. म्हणा म्हणा तुमच्या शेजाऱ्याला म्हणा आशीर्वाद का समय आया है, आशीर्वादांची वेळ आलेली बढ़ोतरी आहे. का समय आया आता है, बढतीची वेळ आलेली आशीर्वाद का आहे. समय आया है, आशीर्वादांची वेळ आलेली बढ़ोतरी का आहे. समय आया है। बढतीची वेळ आलेली बोलिए आहे. बोलिए बोलिए बोलिए। तुमच्या मुखानं शेजाऱ्याशी Praise the बोला. Lord. Praise the Lord. अभी तुमको कष्ट करने की जरूरत नहीं है, आता तुम्हाला कष्ट घेण्याची गरज तुम्हें नाही. कुछ करने की जरूरत नहीं मला है। काही करायची गरज नाही. जो कुछ भी करना था वो यीशु ने क्रूस पर कर दिया हे है। काही करायचं होतं, Hallelujah. तुला वधस्तंभावर केलेलं Praise the आहे. Lord. Praise the Lord. यीशु ने तुम्हारा पाप अपने ऊपर ले लिया, प्रभू येशूने तुमचा पाप त्याच्यावर तुम्हारा घेतलं. श्राप अपने ऊपर ले लिया, श्राप स्वतःवर घेतले, तुम्हारा बीमारी अपने ऊपर ले लिया तुमचा आजार पण स्वतःवर और घेतलं भरपूरी का जीवन दिया आणि है। तुम्हाला भरपुरीचं जीवन Praise the दिलं. Lord. Praise the Lord. Shout hallelujah. मोठ्यानं म्हणा हालेलुया. अब तुम एक ऐसा पेड़ के समान हो जो नदी के किनारे लगाया है। आता तुम्ही एका अशा झाडाप्रमाणे आहात जे नदीच्या प्रवाहाजवळ लावलेलं Praise the Lord. आहे. Praise the Lord. हमारे पड़ोसी की आंखों में आंखें मिला के बोलिए, आप एक ऐसा पेड़ है जो नदी के किनारे लगाया गया है। आणि तुमच्या शेजाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा की तू अशा आंखें में झाडाप्रमाणे आंखें आहे. मिला के बोलिए, डोळ्यात डोळे घालून म्हणा, अधिकार से बोलिए, अधिकार घेऊन म्हणा, You are a tree that's planted by the riverside. जे नदीच्या प्रवाहाच्या शेजारी लावलेल्या You झाडाप्रमाणे तू will be आहे. fruitful. तू फलदायी You होशील. will be fruitful. तू फलदायी होशील. You will be तू fruitful. फलदायी You होशील. will be तू fruitful. फलदायी Come होशील. on, tell it, tell it. तुमच्या शेजाऱ्याला बोलिए बोलिए बोलिए। तुमच्या शेजाऱ्याशी You बोला, shall be fruitful. तू फलदायी होशील. Praise the Lord. Praise Your the Lord. leaves will not wither. तुम्हारे पत्ते कभी झड़ेंगे नहीं। तुझे पानं कधी कोमजणार जो कुछ नाही. भी तुम करोगे, जे काही तू जो करशील, कुछ भी तुम करोगे, जे काही तू काम करशील, कहीं भी तुम जाओगे, जिथे कुठे तू जिसके जाशील, ऊपर तुम हाथ रखोगे, त्याच्यावर तू हात जिसके ठेवशील, घर के अंदर तुम कदम रखोगे, त्याच्या घरामध्ये तू पाऊल तो ठेवशील, घर आशीर्वादित हो जाएगा। घर आशीर्वादित होईल. Lift up your hands and shout hallelujah. हात उंच करा आणि मोठ्यानं म्हणा God is हालेलुया. about to release a blessing over you हो right now. मोठ्यानं म्हणा, कारण तुमचे आशीर्वाद आता मोकळे होणार Something is आहे. happening in the house of God. हो देवाच्या भवनात काहीतरी होत The आहे. devil's power is breaking in the name of हो Jesus. सैतानाचं सामर्थ्य येशूच्या नावात तुटत आहे. Say God's hand is upon me. म्हणा देवाचा हात माझ्यावर Come आहे. on, say it as you believe it. जसा तुम्ही विश्वास ठेवता ना तसं म्हणा, Say God's hand is upon me. देवाचा हात माझ्यावर I can आहे. never be a failure. मी अपयशी राहणार I नाही. can never be a failure. मी अपयशी राहणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. Here the Bible tells us, या ठिकाणी वचन सांगतं, no weapon, कुठलंही शस्त्र no weapon, say no weapon. म्हणा, कोणतंही हत्यार बोले कौन सा भी हथियार, म्हणा, कोणतंही हत्यार, शैतान जो भी हथियार मेरे खिलाफ वो तैयार करेगा। सैतान जो कोणतं हत्यार माझ्या विरोधात बनवत आहे. एक बात बहुत ध्यान से सुनिए, ही गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका. ऐसा लिखा नहीं है कि शैतान हथियार नहीं बना पाएगा, ऐसा नहीं लिखा है। असं नाही लिहिलंय की सैतान हत्यार नाही बनवू शकत. ऐसा लिखा है हथियार नहीं बना सकता है। या ठिकाणी असं लिहिलंय का सैतान हत्यार बनवू शकत नाही. हथियार बनाएगा वो, तो हत्यार बनवेल. तुम्हारे खिलाफ वो हथियार बनाएगा। तुमच्या विरोधात तो हत्यार बनवेल. तुम्हारे खिलाफ तुमच्या विरोधात हथियार बनाएगा शैतान, सैतान हत्यार बनवेल. तुम्हारा नाश नष्ट करने के लिए, तुमचा नाश तुमको करण्यासाठी, बर्बाद करने के लिए, तुमचा नाश तुमको करण्यासाठी, मारने के लिए तुम्हाला मारण्यासाठी वो हथियार बनाता है। तो ते शस्त्र बनवतो. लेकिन
आगे ऐसा लिखा है, पण पुढे असं लिहिलंय, जब वो हथियार लेके दूसरों लोग के ऊपर निशाना लगाएगा तो इट विल बी अ वेरी पावरफुल वेपन. आणि ज्या वेळेला तो हत्यार घेऊन इतरांवरती तो नेम साधेल तेव्हा ते खूप ताकदवर असेल. लेकिन जब वो हथियार तुम्हारे ऊपर लेके आएगा पण ज्या वेळेला तो हत्यार तुमच्याकडे घेऊन येईल वो खिलौना बन जाएगा. वो त्यावेळेला ते खेळणं बनेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जैसा गोली मारेगा गोली नहीं पिचकारी निकलेगा उसके अंदर. आणि जसा तो गोळी झाडेल त्यातून Hallelujah. पिचकारी निघेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वही यहाँ पे लिखा है बाइबल में. तेच या ठिकाणी वचनात लिहिलंय. नो वेपन, जो भी हथियार वो बनाएगा सब जगह पर काम करेगा, सबको मारेगा, लेकिन जब तुम्हारी और उसको निशानी लगाएगा वो प्लास्टिक का खिलौना बन जाएगा उसका जे हाथ में. हत्यार तो बनवेल तो लोकांवरती निशाणा साधेल ते त्या ठिकाणी काम करेल. पण ज्या वेळेला तो Praise the Lord. निशाणा साध Hallelujah. हालेलुया. It will become a plastic toy in the hands of the devil. आणि सैतानाच्या हातामध्ये ते एक प्लास्टिकचं खेळणं बनून मुझे राहील. याद है कई साल पहले मला आठवतं खूप वर्षापूर्वी मेरा एक मित्र ने एक छोटा सा बंदूक लेके आया था. माझ्या मित्रानं एक छोटीशी बंदूक आणली एंड होती. ये जो पाल होता है ना, पाल, आणि पाल आहे ना, मेरे को बोला रात में हम लोग जाके पाल को मारेंगे उससे. आणि मला म्हटलं की रात्री जाऊन आपण पालीला एंड ही मारू. टोल्ड मी अभी मैं इसको पाल को मारने वाला, आंख बंद करो, गोली दीवार को लगे तो आंख में जा सकता है. आणि तो म्हणाला की आता मी पालेला निशाणा मारणार आहे, तुझे डोळे बंद कर, पालीला लागून कदाचित तुझ्याकडे येऊ शकतो. तो निशानी लगाने का नहीं बोलता, मैं आंख बंद कर, मैं मारने वाला हूँ. हम सब आंख बंद करने के. जैसा वो गोली मारने का आंख खोल के देखा तो पाल नहीं है उधर. आणि तो म्हणाला की तुमचे डोळे बंद करा, जसे मी पालीला मारेल. आम्ही डोळे बंद केले आणि डोळे उघडल्यानंतर तिकडे पाल नाहीये. तो हम ढूंढ रहे थे किधर गया वो पाल. आणि आम्ही शोधत होतो की आता पाल कुठे गेली. पाल दिख रहा नहीं है. पाल दिसत नाहीये. फिर एक बार मैं बोला मैं दूर खड़े रह के देखता हूँ किधर जाता है पाल. आणि एकदा मी म्हणालो की मी लांब उभा राहून बघतो की पाल कुठे जाते. ये जैसा गोली मारा वैसा आवाज आया बंदूक में से, ठक करके जैसा आवाज आया ये पाल भाग गया आवाज आणि जसं से. त्याने गोळी मारली बंदुकीतून आवाज आला, त्या आवाज ऐकून पाल पळून गेली. और हम ढूंढ रहे किधर है पाल. आणि आम्ही शोधतोय पाल कुठे गेली. बाद में मालूम पड़ा जब गोली मारने के टाइम पे वो गोली ऐसा गिरने का नीचे. नंतर आम्हाला कळलं की गोळी मारल्यानंतर ती गोळी खाली पडत होती, पुढे जात नव्हती. ओनली टू मेक अ नॉइज, और गोली उधर ही गिरने का, तो खाली बाहर निकल के पैर के पास गिरता था. फक्त जोराचा आवाज होत होता, पण गोळी खाली पायाची इथं पडत होती. शैतान का हथियार वैसा होता है. सैतानाचा हत्यार कसं जब वो होईल, हथियार तुम्हारे ऊपर निशाना लगाएगा ज्या वेळेला तो हत्यार तुमच्यावरती वो निशाणा प्लास्टिक का साधेल, खिलौना बन जाएगा उसका हाथ में. त्याच्या हातामध्ये ते प्लास्टिकचं खेळणं बनून राहील. Praise the Lord. Praise the Lord. No weapon that is formed against you shall prosper. कुठलंही हत्यार जे तुझ्या विरोधात बनवलेलं आहे And- ते काम करणार नाही. And every tongue that will rise against you in judgment, आणि जी प्रत्येक जीभ तुझ्या विरोधात तुझा न्याय every tongue that करण्यासाठी will rise against you in judgment. आणि प्रत्येक जीभ तुझ्या विरोधात उठेल. See, that is one of the weapons that the devil uses. आणि बघा हे एक हत्यार आहे जो सैतान त्याचा वापर He करतो. will use people to speak negative words over your life. आणि तो लोकांचा वापर करतो तुमच्या विरोधात नकारात्मक बोलण्यासाठी. He will use people to speak negative words and judge you and speak negative things on you. आणि तो लोकांचा वापर करतो तुमच्या विरोधात बोलण्यासाठी, नकारात्मक गोष्टी बोलण्यासाठी. They will speak all kinds of evil and negative things and discouraging things. आणि सर्व प्रकारच्या ते लोक वाईट गोष्टी, नैराश्यामध्ये नेणाऱ्या गोष्टी बोलतात. Things that will make you to feel, dejected, things that will make you feel low. आणि अशा गोष्टी ते बोलतात ज्यामुळे तुम्हाला अशक्त असं जाणवतं, तुम्ही अपयशी आहात असं वाटतं. They will speak words that will discourage you. ते असे शब्द बोलतात की ते तुम्हाला निराश करतात. They will speak words that you'll never have confidence. आणि ते असे शब्द बोलतात की तुमचा आत्मविश्वास राहत And नाही. many times we make a mistake by believing what people have opinion about us. आणि बऱ्याच वेळेला आपण लोकांचा आपल्याबद्दल जो समज आहे त्याच्यावरती विश्वास जो मैं ठेवून आपसे चूक कह करतो. रहा हूँ ये बहुत इंपॉर्टेंट है. मी तुम्हाला जे सांगत आहे ते खूप महत्त्वाचं कितने आहे. विश्वासी लोग यहाँ पे हैं? किती विश्वासू लोक या ठिकाणी कितने आहेत, विश्वासी लोग यहाँ पे हैं? किती विश्वासणारे लोक या मैं ठिकाणी आपसे ये आहेत. बात कहना चाहता हूँ, मी तुम्हाला ही गोष्ट सांगू दुनिया इच्छितो. कुछ भी बोलने दे, जगाला काही बोलू द्या, शैतान को कुछ भी बोलने दे, सैतानाला काही बोलू द्या, हम विश्वासी है, हम बाइबल पे विश्वास करने वाले लोग हैं. आपण विश्वासणारे आहोत, आपण वचनावर विश्वास ठेवणारी लोक पूरा आहोत. दुनिया झूठ है, संपूर्ण जग खोटं पूरा आहे. दुनिया झूठ है, संपूर्ण जग खोटं पूरा आहे. दुनिया झूठ है, संपूर्ण जग खोटं आहे. खाली बाइबल सच्चा है. फक्त वचन सत्य आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द अगर लॉर्ड. बाइबल कहता है कि
I'm more than a conqueror, that means I'm more than a conqueror. जर वचन सांगतं की मी महाविजयी आहे तर याचा अर्थ की मी महाविजयी आहे. Praise the Lord. Praise the Lord. अगर दुनिया बोलता है ब्रदर तुम कभी आगे नहीं बढ़ोगे, तुम कुछ नहीं कर सकते, तुम्हारा बिजनेस नहीं चलेगा, तुम्हारा कभी अच्छा नहीं होगा जीवन में, कुछ भी बोलने दो, बोलना ब्रदर तुम कुछ भी बोलो, लेकिन बाइबल बोलता है मैं विजयी हूँ. जर जग असं म्हणेल की तुझं काही नाही होऊ शकत, तू पुढे नाही जाऊ शकत, तू अपयशी राहशील, तर त्यांना म्हणा की भावा नाही, वचन सांगतं की मी विजयी आहे, Praise तर the मी Lord. यशस्वी होईल. Hallelujah. हालेलुया. I cannot be a failure. मी अपयशी राहणार Say नाही. I cannot be a failure. म्हणा मी अपयशी नाहीये. Okay, I cannot be a failure. म्हणा मी अपयशी नाही राहणार. Let that fear leave you right now. ती भीती तुम्हाला सोडून जाईल. वो नेगेटिव चीज, वो डर का आत्मा यीशु के नाम से निकल जाए. ती नकारात्मक गोष्ट, तो भीतीचा आत्मा Be येशूच्या bold. नावात निघून Be जाऊ. bold for Jesus. येशूसाठी धाडसी The बना. righteous are bold as a lion. नीतिमान हे सिंहासारखे धाडसी The आहे. righteous are bold as a lion. नीतिमान हे सिंहासारखे धाडसी नीतिमान आहे. व्यक्ति एक शेर के जैसा धैर्य होता है. आणि नीतिमानाकडे सिंहाप्रमाणे धाडस असतं. उसको डरा नहीं सकते हो, त्याला घाबरू नाही उसको शकत, भगा नहीं सकते हो. त्याला पळवून नाही लावू शकत. प्रेज द लॉर्ड. बोलो प्रभु का अभिषेक मेरे पर है. म्हणा प्रभूचा अभिषेक माझ्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभु का लहू से मैं धोया गया हूँ. प्रभूच्या रक्तानं मी धुतलेला आहे. Romans chapter 8 verses 1 tells us, आणि रोम पत्र याचा 8वा अगर अध्याय हमने वचन हमारा 1 जीवन यीशु को दिया है, जर आपण आपलं जीवन प्रभू येशूला दिलं, if you have come under Lord Jesus Christ, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलात, nobody in the world can condemn you. तर जगामध्ये कोणीही तुम्हाला दोष नाही कोई लावणार. भी तुम्हें दोष नहीं लगा सकता है, कोणीही तुम्हाला दोषी नाही ठरवू क्योंकि शकत, यीशु ने तुम्हें निर्दोष किया है. कारण प्रभू येशूने तुम्हाला निर्दोष Praise the Lord. ठरवलं. यीशु ने उसके लहू से तुम्हें धोया है और तुम्हें पवित्र बनाया है, तुम्हें निर्दोष बनाया है. कोई भी दुनिया का आदमी तुम पे दोष नहीं लगा सकता. प्रभू येशूने त्याच्या रक्तानं तुम्हाला धुतलंय, त्यानं तुम्हाला निर्दोष ठरवलेला आहे. the जगातील Lord. कोणी तुम्हाला दोषी नाही ठरवू Let शकत. us sing and worship and praise. उसकी आराधना स्तुति महिमा करते रहिए. त्याचा आनंदानं त्याचा गजर करा, त्याची स्तुती आणि आराधना करत राहा. Let all the negative things leave and go in Jesus' name. सर्व नकारात्मक गोष्टी प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every negative words that the world has spoken against us, when they speak any negative things against us, take your authority and speak over it and say that I am a child of God. जगातल्या लोकांनी तुमच्या विरोधात जी नकारात्मक गोष्टी बोललेल्या आहेत ना, त्याच्यावरती तुमचा अधिकार घ्या आणि म्हणा की प्रभू येशूच्या नावात निघून जा. Don't sit down and be passive. आणि खाली बसून राहू नका, शांत बसून राहू नका. शांत बैठ के आने दो. असं शांत गळून घे. आ बैल मुझे मार. आ बैल मुझे मार असं करू नका. We have to rise up. आपल्याला उठण्याची गरज आहे. Every tongue that rises against you in judgment, you will condemn. Condemn it. Take authority and condemn it. जी प्रत्येक जीभ तुमच्या विरोधात तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी उठेल ना, उठा, उभे राहा, अधिकार घेऊन तुम्ही तिला दोषी ठरवा. Praise and condemn करो ना. क्या लिखा है वहां पे? दोषी ठरवा. दोषी ठहरा. उन लोग अगर जो बोलते हैं बोलना मैं ये स्वीकारता नहीं हूं. I condemn what you are saying. तुम जो भी बोलते हो उसको मैं condemn करता हूं यीशु के नाम से. आणि ती लोक तुमच्या विरोधात जे बोलत आहे ना, त्यांना असं म्हणा की हे मी स्वीकारत नाही, येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला दोष और लावतो. क्या लिखा है लास्ट में 17th वर्ष में? This is the heritage. आणि ये हे हमारा वेतन वतन आहे. है. आणि हा तुमचा वारसा आहे. बोलो ये मेरा वारसा है. आणि म्हणा हा माझा वारसा आहे. बोले ये मेरा वारसा है. म्हणा हा माझा वारसा आहे. ये मेरा अधिकार है. हा माझा अधिकार आहे. अगर कोई मेरे बारे में गलत बोलेगा, जर कोणी माझ्या विरोधात मैं चुकीचं बोललं, शांत बैठ के सुनने वाला नहीं हूं. मी शांत बसून ऐकणार नाही. मैं उसको धिक्कारूंगा. मी त्याला दाखवेल. मैं उसको रिजेक्ट करूंगा मी त्याचा नकार करेन. और मैं कहूंगा आणि मी प्रभु म्हणेन का हाथ मेरे पर है. प्रभूचा हात माझ्यावर आहे. Praise the Lord. Praise the Lord. Isaiah 43 verses 2. तू जलातून चालशील. क्या लिखा है वहां पे? तुम जल में से चलोगे. किसके बारे में लिखा है? या ठिकाणी कोणाबद्दल लिहिलंय? तुम्हारे पड़ोसी के बारे में नहीं लिखा है, तुमच्या शेजाऱ्यासाठी नाही लिहिलंय, तुम्हारे बारे में लिखा है. तुमच्याबद्दल लिहिलंय. Praise the Lord. Praise the Lord. बोलो मेरे बारे में लिखा है. म्हणा माझ्याबद्दल लिहिलंय. मेरे बारे में लिखा है. माझ्याबद्दल लिहिलंय. क्या लिखा है एक बार पढ़िए सिस्टर. तू जलातून चालशील तुम जल में से चलोगे तेव्हा मी तुझ बरोबर असेन. तभी मैं तुम्हारे साथ हूं. Praise the Lord. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. Praise God. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही, कारण परमेश्वर तुझा देव आहे. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वर मेरा देव है. कारण परमेश्वर माझा देव आहे. मैं जल में से चलूंगा, अग्नि में से चलूंगा, मैं भस्म नहीं होगा. मी जलातून चालेल, मी अग्नीतून चालेल, पण भस्म होणार नाही. जब यीशु क्रूस पर मर गया, जेव्हा प्रभू येशू वधस्तंभावरती मेले उसके जितने भी दुश्मन थे, आणि त्याचे जे सर्व शत्रू होते, जो यहूदी लोग थे, जे यहुदी लोक होते,
उन लोग बहुत खुश हो गए. आणि ते लोक खूप आनंदी झाले. That night they had a good sleep. त्या रात्री त्यांना शांत झोप लागली असेल They said, we have destroyed our enemy. आणि ते असे म्हणाले असतील की आम्ही आमच्या शत्रूचा नाश केला. Because Jesus had become pain for them. कारण येशू त्यांच्यासाठी त्रास झाला होता. Jesus had become pain for them. प्रभू येशू त्यांच्यासाठी त्रास झाला They were होता. troubled day and night. आणि या प्रभू येशूचा त्यांना दिवस आणि रात्र त्रास होत होता. Because they had lost their respect. Nobody was going to them. Hundreds and thousands were going after Jesus. कारण त्यांचा जो मान होता त्यांनी तो गमावला होता. हजारो लोक प्रभू येशूच्या मागे जात होते. They were very angry with Jesus. ते येशूवरती खूप रागावलेले Many होते. times they tried to accuse him falsely. आणि बऱ्याच वेळेला ते प्रभू येशूला आरोप करत होते. Many times they would question him. Many times they would try to question him and trying to trap him in his own words. आणि बऱ्याच वेळेला ते प्रभू येशूला प्रश्न विचारत होते आणि त्याच्या शब्दामध्ये पकडण्याचा त्याला प्रयत्न But करत every होते. time they came to Jesus, Jesus answered them in such a way that they were put to shame. आणि ज्या वेळेला ते प्रभू येशूकडे येत होते प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अशा प्रकारे त्याचं उत्तर देत होते ना की त्यांना त्यांचीच लाज वाटत होती. Finally, Jesus was crucified. आता शेवटी प्रभू येशू ख्रिस्त They were very happy. आता ते खूप आनंदी They were झाले. very happy. ते खूप आनंदी झाले होते. If you read in Matthew chapter 27, आणि 27वा जो अध्याय आहे त्याचा जो शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आहे. and that time when they came together आणि ज्या वेळेला ते सर्व एकत्र जमले and they were rejoicing and they were talking about how they tricked Jesus and how they deceived Judas and how they brought Jesus and they crucified him, as they were rejoicing on their victory. आणि जसे ते एकत्र जमले होते त्यांचा आनंद ते साजरे करत होते आणि ते बोलत होते आपण येशूला कसा त्रास दिला त्याला कसं वागवलं त्या ठिकाणी त्यांचा विजय ते साजरा करत One होते. of the Pharisee, आणि त्यापैकी एक परुषी he remembered, he said, I remember Jesus saying that after he dies on the third day he will rise again. आणि त्याला याची आठवण झाली. तो म्हणाला की मला आठवतंय प्रभू येशू एकदा म्हणाला की तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत होईल. Praise the Lord. Praise the Lord. यीशु ने बोला तुम लोग मुझे मार दो, तीसरा दिन मैं जिंदा हो आणि जाऊंगा. प्रभू येशू म्हणाला की तुम्ही मला मारून टाका पण तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत So होईल. one of the Pharisees remembered that. आणि त्यापैकी एका पुरुषाला ते आठवलं इसने बोला अगर ये सच हो जाएगा आणि तो त्या ठिकाणी म्हणाला की जर हे खरं तो झालं हमें जो तकलीफ हुआ है आपल्याला जो त्रास झालाय उससे कई गुना ज्यादा तकलीफ हमें होगा. त्याच्यापेक्षाही किती अधिक त्रास मग होईल. Because after killing Jesus, that Jesus became alive बोलने से और लोग उसके पीछे जाएंगे. आणि येशूला मारल्यानंतर जर येशू जिवंत झाला तर अजून जास्त लोक त्याच्या मागे So जातील. they said we'll do one thing, we'll tell the Roman government to put a seal and see that nobody moves that stone from there. आणि त्या ठिकाणी ते लोक असे म्हणाले की आपण जे रोमन सरकार आहे त्यांना सांगू की प्रभू येशू जी कबर आहे त्या ठिकाणी ती सील करा ज्यामुळे कोणी त्या ठिकाणी जाऊ नाही शकत. हो सकता मन में उसने बोला रहेगा उसको ऐसा सील कर देंगे यीशु जिंदा हो गया तो भी बाहर नहीं आ सकेगा उससे. आणि कदाचित तो मनात असा म्हणाला असेल की ती अशी बंद करू ना प्रभू येशू खरंच जर उठला तरी देखील तो बाहेर नाही उसको अंदर ही रहने दो, उसको बाहर नहीं आना चाहिए. त्याला आतमध्येच राहू द्या तो बाहेर येता कामा तो नये. गवर्नमेंट का सील लगा के वॉचमैन बीच में सब उधर खड़ा कर दिए उन्होंने. आणि सरकारचा त्या ठिकाणी बंदोबस्त करून वॉचमॅन त्या ठिकाणी ठेवला. लेकिन जब यीशु जिंदा हुआ, पण ज्या वेळेला प्रभू येशू जिवंत यीशु झाला के पास में ग्लोरीफाइड बॉडी था. आणि प्रभू येशूकडे गौरवी शरीर होतं. प्रेज. और गौरवी शरीर क्या है, कितना भी बड़ा पहाड़ी रहेगा उसमें से भी जा सकता है यीशु. आणि गौरवी शरीर हे जे आहे ना कितीही मोठा डोंगर असू त्या मधून देखील तो पार. Praise the Lord. Praise the Lord. तो उन लोगों ने पूरा डोंगर से उसको पूरा पत्थर लगा के बंद करके रखा था. यीशु जिंदा होने के बाद में बाहर निकल के वॉचमैन को मालूम भी नहीं. आणि त्यांनी त्याला खूप मोठी धोंड लावून आतमध्ये बंद केलं होतं पण प्रभू येशू ख्रिस्त जिवंत होऊन त्याच्या बाहेर आला ते वॉचमॅनला पण माहित नाही. वॉचमैन को भी नहीं मालूम, वो उसको पत्थर को देखते खड़ा है उधर. त्या पहारी कड्याला पण माहित नाही तो त्या उसके धोंडेकडे पीछे से बघत यीशु उभा निकल के राहिला. चले भी गया. त्याच्या मागून येशू निघून देखील गेला. बाद में वो when the Mary and all came there, the women came there to see Jesus. आणि नंतर ज्या वेळेला मरिया प्रभू येशूला बघण्यासाठी त्या ठिकाणी उन आल्या लोग चर्चा कर रहे थे. त्या चर्चा करत होत्या They said हम लोग जाएंगे लेकिन वो पत्थर कौन हटाएगा. आणि त्या एकमेकाला बोलत होत्या आपण त्या ठिकाणी जाऊ पण ती धोंड बाजूला कोण जैसा उन काढेल? लोग वहां पे गए, जशा त्या ठिकाणी त्या one गेल्या angel came from heaven and moved that stone. आणि त्या ठिकाणी एक देवदूत स्वर्गातून आला आणि त्यानं ती धोंड Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. वो पत्थर हटाने के बाद आणि ती धोंड बाजूला केल्यावर वो एंजल ने कहा जो जिंदा है उसको तो मरे हुए के बीच में क्यों ढूंढ रहे हो. देवदूत त्यांना म्हणाला की जो जिवंत आहे त्याला तुम्ही मेलेल्यामध्ये का शोधत आगे आहात? देखो तुम्हारा यीशु जिंदा है, यहाँ पे नहीं है. येऊन बघा तुमचा येशू जिवंत आहे तो या ठिकाणी नाहीये. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. तुम्हारा यीशु ऑलरेडी जिंदा हो गया है.
है। तुमचा येशू जिवंत झालेला आहे. Praise the Lord. Praise the बहुत Lord. लोगों को लग रहा था यीशु का कहानी क्रूस के ऊपर खत्म हो गया। खूप लोकांना असं वाटत होतं की प्रभू येशूची गोष्ट आहे ना ती वधस्तंभावर यीशु संपली. का कहानी क्रूस पर खत्म नहीं हुआ। आता येशूची गोष्ट वधस्तंभावर नाही संपली. लोग बोल रहे थे तू क्रूस पे से उतर के दिखाओ, मैं तुम पे विश्वास करूंगा। लोक म्हणत होते की तू वधस्तंभावरून खाली येऊन दाखव, मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. यीशु ने कुछ भी नहीं कहा, प्रभू येशूने त्या ठिकाणी बोला काहीच नाही क्रूस पे से बोलला. तो नहीं उतरूंगा, प्रभू म्हणाला वधस्तंभावरून तर क्योंकि नाही मैंने उतरणार. जन्म लिया है क्रूस के ऊपर मरने के लिए। कारण माझा जन्मच झालाय वधस्तंभावरती क्रूस मरण. पे से नहीं उतरेगा, कुछ भी करो तुम। तुम्ही काही करा, मी ये वधस्तंभावरून क्रूस खाली पे मैं नाही मेरा येणार. जीवन देने वाला हूँ, या वधस्तंभावरती मी माझं जीवन लेकिन देणार कब्रों में आहे. से निकल के तुमको दिखाऊंगा मैं पण मी त्या कपड्यातून निघून कि मैं तुम्हाला जिंदा दाखवेन परमेश्वर हूँ। की मी जिवंत देव आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. यीशु जब वहां से बाहर निकला, येशू ज्या वेळेला त्या ठिकाणाहून बाहेर निघला उसके डिसाइपल से कहा त्याच्या शिष्यांना तो म्हणाला इन मैथ्यू चैप्टर 28 वर्सेस 18, मत्तई याचा 28 अध्याय आणि वचन 18 मध्ये उसने बोला कि सब अधिकार, आणि प्रभू येशू त्यांना म्हणाला, बोलो सब अधिकार, म्हणा सर्व अधिकार, बोलो सब अधिकार, सर्व अधिकार स्वर्ग में स्वर्गात और पृथ्वी पर आणि पृथ्वीवर जो भी अधिकार है जे अधिकार मुझे आहे दिया गया है। मला दिलेले आहे. Praise the Lord. Praise the Lord. Now you go and preach the gospel. आता तुम्ही जा आणि शुभवर्तमान मेरा सांगा. बैकिंग तुम्हारे साथ है। माझा सपोर्ट तुमच्या बरोबर आहे. Praise the Lord. Praise the Lord. मैं तुम्हारा पीछे खड़ा हूँ, मी तुमच्या पाठी उभा आहे. अभी तू जा। आता तुम्ही जा. Praise the Lord. Praise the तो Lord. अगर यीशु का बैकिंग हमारे पीछे है बघा आता जर प्रभू येशूचा सपोर्ट तुमच्या तो बरोबर आहे कौन हमारे विरुद्ध आ सकता है? मग तुमच्या विरोधात कोण येऊ शकतो? कितने लोगों को समझ में आ रहा है मैं क्या बोल किती रहा हूँ? लोकांना कळत आहे? अगर यीशु का बैकिंग तुम्हारे पीछे है, जर प्रभू येशूचा पाठिंबा तुम्हाला आहे, कभी कभी गली का कोई छोटा सा गुंडा रहेगा, बोले अरे घाबरू ना करे, मी है चला जा, हमको इतना हिम्मत आता है फिर। बघा कधी कधी गल्लीतला एखादा गुंडा जर तुम्हाला म्हणाला घाबरू नको पुढे हो, मी तुझ्या बरोबर आहे. गली का गुंडा हवा आएगा तो उड़ जाएगा, वो गलीतला गुंडा हवा आली का उडून जाईल. काट देगा, फाड़ देगा, बड़ा बड़ा बात करेगा, हवा आएगा तो उड़ जाएगा। कापून टाकीन, फाडून टाकीन, हवा आला तर हा उडेल. और वो बोलेगा अरे घाबरू ना करे, मी है, इतना बोलेगा तो हमको कॉन्फिडेंस आता है। पण तो म्हणला ना घाबरू नको मी आहे, त्याचा ऐकल्यावर आपल्याला आत्मविश्वास लेकिन यीशु येतो. बोल रहा है हमारे पण येशू म्हणत आहे आपल्याला वह सब अधिकार मुझे दिया गया है, सर्व अधिकार स्वर्ग में और दिलेला धरती आहे. पर. स्वर्गात आणि पृथ्वीवर. अभी मैं तुमसे कहता हूँ जाओ और मेरा प्रचार करो। आता मी तुम्हाला बोलत आहे जा आणि शुभवर्तमान गा. Praise the Lord. Praise the Lord. जब तुम हाथ रखोगे लोगों के ऊपर, उनको छंगाई मिलेगा। जेव्हा तुम्ही लोकांवर हात ठेवताल तेव्हा त्यांना आरोग्य मिळेल. Praise the Lord. That Praise the authority Lord. God has given us. त्या अधिकार देवानं आपल्याला दिलेला Say I'm आहे. more than a conqueror. म्हणा मी महाविजयी आहे. बोलिए I'm more than a conqueror. म्हणा मी महाविजयी Say it आहे. again, I'm more than a conqueror. पुन्हा म्हणा मी Say महाविजयी I cannot be आहे. a failure. म्हणा मी अपयशी नाहीये. I will believe the report of the Lord. म्हणा मी देवाच्या निकालावरती I विश्वास will believe ठेवतो. the report of the Lord. मी देवाच्या रिपोर्टवरती विश्वास यीशु जो ठेवतो. कहता है, वचन जो कहता है, वो मैं विश्वास करता हूँ। देवाचं वचन जे सांगते त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. Praise the Lord. आइए हम लोग खड़े हो जाएंगे। चला आपण उभे राहूयात.